नागपुरातली हिंसाचाराची घटना पूर्वनियोजित असून मतांकरता विरोधकांकडून राजकारण सुरू आहे असा आरोप भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केलाय। या संदर्भात त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। प्रवीण दटके भाजपचे आमदार, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। एकतर मुळात तुमचं पहिलं वक्तव्य की हे पूर्वनियोजित होतं, हे वक्तव्य कालपासून अतिशय गाजतंय। सरकारमधलाच आमदार म्हणतोय की हे पूर्वनियोजित कट होतं, मग हे पूर्णपणे गृह खात्याचं फेल्युअर आहे असा आरोप हे विरोधक लावतात। नाही, विरोधक काय लावायचे लावू द्या, मी जमिनीवर आहे आणि आमच्या नेत्यावर आमचा विश्वास आहे। मान्य देवेंजींनी जे काही आदेश दिले मी कालपासून ते बघतोय। ज्या स्पीडनी कारवाई सुरू आहे, ज्या स्पीडनी लोक ओळखल्या चालले आहेत, ज्या स्पीडनी अटक सुरू आहे, अशी स्पीड मी कधीच पाहिली नाही। घटना घडली आहे, पोलीस पहिल्यांदा कमी होते, मग ते मोठ्या प्रमाणात आले। 4 डीसीपी हे आहेत, एनजीओड आहेत, एक एसीपी महिला एनजीओड आहे, 34 पोलीस एनजीओड आहेत। त्यांनी आपल्या जीवावर जाऊन कारवाई केली आहे। त्यामुळे काय विरोधकांना म्हणायचं ते बोलू द्या, त्यांना राजकारणच करायचं आहे, कारण त्यांना एका समाजाचे मतं पाहिजे। पण हे मतांच्या वरती सगळ्या राजकीय पक्षांनी उठलं पाहिजे, कारण मी लोकांकडे जाऊन आलो आहे, कसे घरं जळले, कसे काचं फुटले, कसे महिलांबद्दल घाणघाण बोलले, असे रेकॉर्डिंग आम्ही ऐकू नाही शकत। त्यामुळे हे सगळं वेल प्लॅन्ड आहे। सरकार निश्चित याची चौकशी करून याचा पर्दाफाश करेल। मोठ्या प्रमाणात अटकसत्र सुरू आहे आणि ज्यांनी हे घाणेरडं कृत्य केलं आहे त्यांना अटक होईल, त्यांना नीट शासन होईल असा मला विश्वास। संघाच्या अंगीकृत संघटना आणि त्याचबरोबर भाजप किंवा सरकार हे या आंदोलनासाठी जबाबदार आहे असं विरोधकांनी काल आरोप केलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की गेले 3 ते 4 महिने या दंगलीचं प्लॅनिंग सुरू होतं। मग त्यांना हे माहिती आहे 3 ते 4 महिने प्लॅनिंग सुरू होतं, तर त्यांचं कर्तव्य नाही का त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगायचं? ही नुसती जुमलेबाजी आहे। एक तर त्यांचं संख्याबळ कमी आहे, त्यांच्याकडे काही शक्ती उरली नाही आणि विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची जी काही मागणी आहे ती आजची नाही आहे। त्यामुळे त्या आंदोलनाचा धागा धरून हे धंदे करण्याचं त्यांनी ठरवलं होतं। अनेक ठिकाणी घटना घडली महालात, त्याची प्रतिक्रिया हमसापुरीत कशी रात्री 1 वाजता कशी काय उमटते, घटना घडली महालात त्याची प्रतिक्रिया गवळीपुरात कशी उमटते, हे वेल प्लॅन्ड होतं। फक्त ते काही अंशी घडलं, ते जर मोठ्या प्रमाणात ते पोलिसांनी थांबवलं, मी पोलिसांचं त्या घटनेकरता धन्यवाद देतो। महत्वाची बातमी आहे, नागपुरात विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनानंतर मुस्लिम संघटनांनी आंदोलन केलं होतं। सोमवारी दुपारी त्या आंदोलनात फहीम शेखचा सहभाग होता अशी माहिती समोर आली आहे। एफआयआर मध्ये फहीम खानचं नाव असून सध्या फहीमला पोलिसांनी अटक केलेली आहे। फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा नागपूर शहर अध्यक्ष आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या 51 लोकांमध्ये फहीम खानचा सुद्धा समावेश आहे। ज्या दिवशी आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी बोलूया। उदय, ज्या दिवशी विहिप आणि बजरंग दलानं राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती त्या दुपारी नागपुरामध्ये एक गंभीर प्रकार घडलेला होता। फहीम खान याचा सुद्धा आता सहभाग या सगळ्या आरोपींमध्ये करण्यात आलेला आहे। नेमकं काय कनेक्शन, काय सांगाल अधिक? सुवर्णा, मी तुम्हाला सगळ्यात आधी घटनाक्रम सांगतो। त्या दिवशी सकाळी 11:30 वाजता जे आहे ते विश्व हिंदू परिषदेचं शिवाजी पुतळा परिसरामध्ये जे आहे ते औरंगजेबाच्या कबरीला हटवावं यासाठी आंदोलन होतं आणि त्यावेळी जो आरोप केला जातोय त्या आरोपानुसार जे आहे ते विश्व हिंदू परिषदेनं जी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर पेटवून दिली त्याच्यावर काही मुस्लिम धर्मियांचे पवित्र ओळी लिहिल्या होत्या असा तो आरोप केला होता आणि या आरोपानंतर जे आहे ते फहीम खान यांनी जे आहे ते नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशन बाहेर काही लोकांना जाऊन जे आहे ते विश्व हिंदू परिषदेच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती। मात्र ही मागणी करत असताना जे आहे ते औरंगजेबाचा त्या ठिकाणी जे आहे त्या समुदायानं जो आहे तो जयघोष केला होता। औरंगजेब आलमगीर आहे, तो हजरत आहे अशा पद्धतीची नारेबाजी करण्यात आली होती। यानंतर मात्र पोलिसांना जे आहे ते या सगळ्या ग्रुपला आणि विशेष करून या फहीमला जी आहे ती समज दिली होती। मात्र ही समज दिल्यानंतर देखील 4 वाजताच्या दरम्यान जे आहे ते बेकायदेशीरपणे 400 ते 500 लोक यांनी जे आहे ते त्या शिवाजी पुतळा परिसरामध्ये जमा केले होते। पोलिसांच्या बाबतीत हिंदू धर्माच्या बाबतीत जे आहे ते अश्लील पद्धतीचा शिवीगाळ केला होता। 2 जातीमध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारची नारेबाजी त्या ठिकाणी केली जात होती। यावेळी देखील जे आहे ते नागपूर पोलिसांना त्याला समज दिली होती। या सगळ्या त्याच्या कृत्यामुळे जे आहे ते जातीय तेढ निर्माण होऊ शकतं हे त्याला समजावून सांगण्यात आलं होतं। पोलिसांना त्यांना तिथून हटवण्याची विनंती केली होती। मात्र हे सगळं होत असताना पोलीस त्यांना विनंती करत असताना देखील फहीम आपल्या मागणीवर ठाम होता।
आणि जे काही FIR मध्ये आता पोलिसांनी उल्लेख केलेला आहे त्यानुसार फहीमनं हे जे 500 ते 600 लोक आहेत हे जमा केले होते। या FIR मध्ये जो उल्लेख आहे त्यानुसार ज्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचे कपडे फाडण्याचा प्रयत्न झाला होता त्यामध्ये देखील हा सहभागी असल्याचं जे आहे ते FIR नुसार स्पष्ट होतं आहे। आणि हा जो हल्ला काही झालेला आहे यामध्ये लोकांची डोके भडकविण्याचं काम देखील फहीमने केलेलं आहे हे आता पोलिसांच्या FIR नुसार समोर आलेलं आहे। त्यामुळे नागपूरमध्ये हा जो काही हिंसाचार झाला होता त्यामध्ये आता या व्यक्तीचा रोल महत्त्वाचा आहे हे या पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। नक्की उदय, आभार, आपण सविस्तरपणे ही माहिती दिली त्याबद्दल।